So why the society building should be redeveloped? आजकाल काय झालंय, तो करतो मग आपणही करू, आता रिपेअर कुठे करत बसा, मग रिडेव्हलपच करून टाकू, असं अनेक वेळेला दिसतं. आणि ज्या इमारती 30 वर्ष पूर्ण झालेल्या नाही आहेत त्यासुद्धा इमारती पुनर्विकासाच्या रांगेमध्ये लागतात. मला वाटतं ते थोडं चुकीचं आहे, कारण सरकार दरबारी सुद्धा पुनर्विकासाला जे काही आपल्याला बेनिफिट दिलेले आहेत ते सुद्धा जेव्हा इमारत 30 वर्ष पूर्ण होते तेव्हा आपल्याला दिलेले आहेत. त्यामुळे 20, 22, 23, 24, 25 वर्ष इमारत झाली तर थोडा खर्च करून आणखीन 5-7 वर्ष इमारत आपली कशी टिकेल आणि मग आपल्याला कसा चांगला बेनिफिट या पुनर्विकासातून मिळेल हे बघायला पाहिजे. दुसऱ्या काही गोष्टी आहेत बघा, की आपली इमारत खूप जुनी झाली आहे, 30 वर्ष होऊन गेली आहेत, एक्सटेन्सिव्ह रिपेअर म्हणजे 1-2 करोड रुपये खर्च करायची वेळ आली आहे आणि तो खर्च करायची आपली आज ताकद नाही, तेव्हा आपण विचार करू शकतो. आपल्या इथे पार्किंग, पूर्वी काय पार्किंग कोणाकडेच गाड्या नव्हत्या, आज भरपूर गाड्या आहेत. त्या गाड्या पार्क करायला जागा आहे का? जर ती जागा असेल तर गाड्या पार्क केल्या तर मुलांना खेळायला मिळत नाही. जुन्या इमारतींमध्ये तुमचे जिने अरुंद आहेत, त्यातून स्ट्रेचर फिरायला अडचण होते. पूर्वी म्हटलं मध्यरात्री जरी कोणाची बेल दाबली तरी तरुण मुलं लगेच मदतीला येत. आजकाल तरुण मुलं आपल्या इथेच राहतात की नाही आज डाऊट आहे. ते कुठेतरी दुसरीकडे राहत असतात, काही पुण्यात असतात, काही बँगलोरला असतात, काही अमेरिकेत गेलेत. त्यामुळे तरुण मुलं ते स्ट्रेचर उतरवायला सुद्धा अडचण निर्माण झाली. तो विचार करायचा. अनेक ठिकाणी 1 तास 1.5 तास पाऊस झाला की सगळं आपलं अंगण हे पाण्याने भरून जातं. अनेक ठिकाणी तळमजल्यावरती संडासामध्ये जो मैला असतो तो उलटा येतो. मग अशा वेळेला हे करणं खूप गरजेचं आहे की ह्या अशा अडचणींनी हायजेनिक आरोग्याला धोका निर्माण होईल असे 4 महिने अडचण निर्माण होते. त्यामुळे अशा कंडिशनमध्ये आपण नक्कीच विचार करू शकतो. पुढची गोष्ट, या पुनर्विकासातनं आपल्याला काय काय मिळेल तर मॉडर्न ॲम्युनिटीज मिळतील, चांगले टॉयलेट्स मिळतील, आपल्याला खेळायला जागा मिळू शकते, पार्किंग मिळू शकतं, त्यानंतर फायर फायटिंग सिस्टीम, फिटनेस सेंटर, म्हणजे टोटल बिल्टअप एरियाच्या 2% हे आपल्याला ॲम्युनिटी स्पेस मिळते. आता जे नवे नियम आलेले आहेत त्या नव्या नियमामध्ये सुद्धा ॲन्सिलरी एरिया 60% आपल्याला मिळतो. सो त्यातला काही एरिया हा जिन्यांमध्ये आणि पॅसेजमध्ये खर्च होऊन सुद्धा थोडा एरिया मिळतो. पूर्वी आपल्याला बेनिफिट मिळत त्यापेक्षा जास्ती बेनिफिट हे आता आपल्याला पुनर्विकासातून मिळू लागलेले आहेत.